नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी मांसाहार करावा का? स्वामी समर्थांचा आहाराविषयी महत्त्वाचा संदेश. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एका संवेदनशील पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. स्वामी समर्थांचे भक्त मांसाहार करू शकतात का? मांसाहार करून स्वामींची सेवा स्वीकारली जाते का? स्वामी समर्थांनी आहाराबद्दल नेमके काय सांगितले आहे? या प्रश्नांचे उत्तर अनेक भक्तांना धक्का देणारे असू शकते, कारण समाजात याबाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत. स्वामी समर्थांनी मांसाहाराबद्दल स्पष्ट बंदी घातली होती का? स्वामी समर्थांच्या उपलब्ध चरित्रामध्ये कुठेही सर्व भक्तांसाठी मांसाहार पूर्णपणे निषिद्ध आहे असा स्पष्ट आदेश आढळत नाही. स्वामींचा मुख्य भर होता मन शुद्ध असावे, अहंकार नसावा आणि ईश्वर भक्ती प्रामाणिक असावी. स्वामी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पात्रतेनुसार मार्गदर्शन करत असतात. ज्यांची आध्यात्मिक प्रगती पुढील टप्प्यावर होती त्यांना सात्विक जीवनाचा सल्ला दिला जात असे. पूर्वीच्या काळातील वास्तव्य आजच्यासारखे सुविधा पूर्वी नव्हत्या. लोक जंगलात राहत होते. शारीरिक श्रम मोठ्या प्रमाणात करावे लागत होते. हवामान कठीण होते. अनेक प्रदेशांमध्ये शाकाहारी अन्न सहज उपलब्ध नव्हते. म्हणून त्या काळात काही समाज घटक मांसाहार करत असत. धर्माचा उद्देश लोकांना जगण्याचा योग्य मार्ग देणे हा होता. केवळ आहारावर भक्ती मोजणे नव्हे. मग सात्विक आहाराला इतके महत्त्व का दिले जाते? स्वामी भक्तांनी मांसाहार करू नये असे नेमके कोणत्या ग्रंथात सांगितले आहे? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे उत्तर असे की हिंदू धर्मातील सर्व ग्रंथांमध्ये एकसारखी आणि सर्वांसाठी बंधनकारक बंदी नाही. मात्र अनेक ग्रंथांमध्ये अहिंसा, सात्विक आहार आणि आध्यात्मिक साधनेसाठी मांस त्यागाचे महत्त्व सांगितले आहे. भगवद्गीता अध्याय 17 श्लोक 8-10 मध्ये अन्नाचे 3 प्रकार सांगितले आहे: सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक अन्न आयुष्य, बल, आरोग्य आणि मन शांती वाढवणारे आहे. तामसिक अन्न हे जडत्व आणि आळस वाढवणारे मानले जाते. या श्लोकांमध्ये मांस हा शब्द स्पष्टपणे वापरला नाही, पण अनेक पारंपरिक भाष्यकारांनी मांसाहाराला तामसिक प्रवृत्तीशी जोडले आहे. मनुस्मृतीमध्ये अहिंसेचे महत्त्व सांगताना असे म्हटले आहे की प्राण्यांच्या हत्येत सहभागी होणारा, खरेदी करणारा, विकणारा, शिजवणारा आणि खाणारा हे सर्व त्या कर्माचे भागीदार ठरतात. तथापि मनुस्मृतीत काही यज्ञ परंपरेतील अपवादांचाही उल्लेख आढळतो. त्यामुळे ती पूर्ण बंदी नसून संयमांचा आग्रह धरते. महाभारताच्या अनुशासन पर्वात अहिंसा परमो धर्मम या तत्वाचा विस्ताराने उल्लेख आहे. तेथे मांस त्यागाचे पुण्य आणि दयाभावनाचे महत्त्व सांगितले आहे. गरुड पुराणात कर्मफल आणि अहिंसेच्या संदर्भात प्राणिमात्रांप्रती दयाभाव ठेवण्याचा उपदेश आढळतो. काही अध्यायांमध्ये मांस भक्षणाच्या परिणामांचे वर्णनही केले आहे. स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये काय? श्री स्वामी समर्थ चरित्र किंवा स्वामींच्या प्रचलित चरित्र ग्रंथांमध्ये माझ्या प्रत्येक भक्ताने मांसाहार करू नये असा स्पष्ट आणि सार्वत्रिक आदेश आढळत नाही. स्वामींचा भर प्रामुख्याने यावर होता: नामस्मरण, सदाचार, दया, श्रद्धा, अंतःकरणाची शुद्धता. मग निष्कर्ष काय? जर तुम्ही आध्यात्मिक साधना, जप, ध्यान आणि मन शांतीसाठी प्रयत्न करत असाल तर अनेक संत आणि ग्रंथ सात्विक आहाराचा सल्ला देतात. पण केवळ मांसाहार करतो म्हणून एखादी व्यक्ती स्वामी भक्त होऊ शकत नाही असे कोणत्याही स्वामी चरित्रात स्पष्टपणे सांगितले नाही. अंतिम निर्णय हा श्रद्धा, वैयक्तिक साधना आणि अंतःकरणाच्या आवाजावर आधारित असावा. स्वामी समर्थांचा खरा संदेश असा दिसतो: मन शुद्ध ठेवा, दया ठेवा, नामस्मरण करा आणि सदाचाराने जगा. हिंदू धर्मात अन्नाचे 3 प्रकार सांगितले आहे: सात्विक आहार, दूध, तूप, फळे, भाज्या, धान्य, सुकामेवा. यामुळे मन शांत राहते, विचार शुद्ध होतात,
ध्यान करणे सोपे जाते. राजसिक आहार, अति तिखट, अति खारट, अति उत्तेजक पदार्थ यामुळे उत्साह वाढतो, पण चंचलताही वाढू शकते. तामसिक आहार, शिळे अन्न, नशा आणि काही ग्रंथांनुसार मांसाहार यामुळे आळस, जडत्व आणि इंद्रभोगाची प्रवृत्ती वाढू शकते, असे मानले गेले आहे. मांसाहार करून स्वामींची सेवा करता येते का? होय, करता येते. परंतु काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर स्वामींची सेवा करत असाल तर सेवेपुरती स्नान करावे, मन शांत ठेवावे, नामस्मरण करावे. मद्यपान करून सेवा करू नये. सेवा करताना शुद्धता आणि आदर ठेवावा. अनेक गुरु परंपरांमध्ये भक्तांना हळूहळू सात्विक जीवनाकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. स्वामी भक्तांनी मांसाहार सोडावा का? हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. भीतीमुळे नाही, लोक काय म्हणतील म्हणून नाही, तर स्वतःच्या अंतर्मनातून निर्णय घ्यावा. जर तुम्हाला ध्यान, जप, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक अनुभव अधिक खोलवर अनुभवायचे असतील तर सात्विक आहार उपयुक्त ठरू शकतो. परंतु मांसाहार करणारा प्रत्येक व्यक्ती वाईट आणि शाकाहारी प्रत्येक व्यक्ती संत स्वभावी असतो असे नाही. स्वामी समर्थांचा खरा संदेश. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी कधीही बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरणाला महत्त्व दिले. तुमच्या मनात दया आहे का? तुम्ही प्रामाणिक आहात का? तुम्ही इतरांना मदत करता का? तुम्ही नामस्मरण करता का? हे अधिक महत्त्वाचे आहे. विज्ञान काय सांगते? मांसाहारातून प्रथिने, व्हिटॅमिन B12 आणि काही पोषक तत्वे मिळू शकतात, तर संतुलित शाकाहारातून फायबर, अँटिबायोटिक्स आणि दीर्घकालीन आरोग्य फायदे मिळतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संतुलन, संयम आणि जागरूकता. स्वामी भक्तांनी फक्त ताटातील अन्न पाहून भक्ती ठरत नाही. भक्ती ठरते ती मनाच्या शुद्धतेने, श्रद्धेने आणि कर्माने. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर अपराधी वाटून घेऊ नका. जर तुम्ही शाकाहारी असाल तर इतरांचा तिरस्कार करू नका. स्वामींच्या मार्गात प्रेम आहे, करुणा आहे आणि आत्मपरिवर्तन आहे. श्री स्वामी समर्थ या नामातच सर्व शक्ती आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.